आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतो. हे वाक्य ऐकलं की एकाच नेत्याचा चेहरा सगळ्यांना आठवतो. जयंत पाटील, ईश्वरपूरचे सलग 8 वेळा आमदार झालेले आणि तब्बल 10 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम नावावर असणारे शरद पवारांचे सहकारी. राष्ट्रवादी पक्ष फुटला तेव्हा शरद पवार यांच्याकडं जयंत पाटील यांच्या रूपानं एकमेव मोठा नेता राहिला. 2024च्या विधानसभेआधी आणि विधानसभेनंतर राज्यातल्या साधारण प्रत्येक पक्षानं आणि विशेष करून भाजपनं जयंत पाटलांना वेळोवेळी पक्षात येण्याचं आणि मंत्रिपदाचं आमिष दिलं. पण जयंत पाटील हे शरद पवारांच्या सोबतच राहिले. अगदी विधानसभेत शरद पवार गटाचा सुपडा साफ झाला तरी जयंत पाटील मात्र पवारांसोबतच राहिले. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली आहे असं बोललं तर वावगं ठरणार नाही. 2024च्या विधानसभा निवडणुकीपासून भाजप आणि त्यांचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते अगदी काल परवा आमदार झालेले गोपीचंद पडळकर हे सर्वच जयंत पाटील यांच्या मागं हात धुवून लागले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी तर अनेक वेळा जयंत पाटील यांना राजकारणातून संपवण्याची भाषाही केलेली आहे. नुकत्याच झालेल्या सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत हा संघर्ष आणखीनच टोकाला गेलेला पाहायला मिळाला. पण भाजपच्या सगळ्या यंत्रणेला पुरून उरत जयंत पाटील यांनी शरद पवार गटाला जिल्ह्यात सर्वात जास्त जागा मिळवून दिल्या आहेत. 2017मध्ये सांगलीत भाजपने सर्वात मोठा पक्ष होत जिल्हा परिषदेची सत्ता मिळवली होती. पण तीच भाजप आज 16 जागांवरती येऊन ठिपली असून शरद पवार गटाला 18 जागा मिळाल्या आहेत. सांगली जिल्हा परिषद जी एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होती आणि त्यानंतर भाजपने तिथे आपले पाय रोवले होते, तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने मुसंडी मारली आहे. राज्याच्या राजकारणात कितीही उलटापालट्या झाल्या तरी सांगलीच्या मातीत आजही जयंत पाटील यांचा करिश्मा कायम असल्याचं या निकालांनी स्पष्ट केलं आहे. आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे जयंत पाटील यांनी भाजप आणि महायुतीची सर्व गणिते उधळून लावली आणि सांगलीच्या ग्रामीण राजकारणात आपला दबदबा सिद्ध केला. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. सांगली जिल्हा परिषदेच्या एकूण 61 जागांसाठी झालेल्या या रणधुमाळीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र 18 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे सत्तेत असलेल्या आणि अनेक दिग्गज नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन ताकद वाढवलेल्या भाजपला केवळ 16 जागांवरती समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेसनं 11 जागांसह आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 7 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं 6 जागा जिंकल्या आहेत. सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती आणि जनस्वराज्य शक्ती यांनी प्रत्येकी 1 जागा मिळवली आहे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही एका जागेवरती यश मिळालं आहे. या निकालाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे राज्याच्या इतर भागात शरद पवार गटाला संघर्ष करावा लागत असताना सांगलीत मात्र जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या पक्षानं भाजपला धोबी पछाड दिली आहे. आता आपण प्रत्येक तालुकानिहाय परिस्थिती आणि तिथल्या निकालांचा सविस्तर आढावा घेऊया. सुरुवात करूया वाळवा इस्लामपूर तालुक्यापासून, जो जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. वाळवा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 9 जागा आहेत. या निवडणुकीत जयंत पाटील यांनी आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध करत या 9 पैकी 7 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा झेंडा फडकवला आहे. भाजपला येथे केवळ 1 जागा मिळाली असून 1 जागा अपक्ष आणि इतरांकडे गेली आहे. विशेष म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून जयंत पाटील हे स्वतः आमदार म्हणून निवडून आले आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला आहे, पण त्यांनी आपल्या मतदारसंघावरची पकड ढिली होऊ दिली नाही, हे या निकालावरून स्पष्ट होत आहे. महायुतीने इथे जयंत पाटील यांना घेरण्यासाठी मोठी रणनीती आखली होती, पण ती पूर्णपणे अपयशी ठरली. त्यानंतर आपण वळूया पलूस आणि कडेगाव तालुक्यांकडे. या 2 तालुक्यांनी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे. पलूस आणि कडेगाव मिळून जिल्हा परिषदेच्या 8 जागा आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व 8 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला असून भाजपला इथे खातंही उघडता आलेलं नाही. भाजपनं इथे मोठे प्रयत्न केले होते. कडेगावचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या कुटुंबातील वाद मिटवून भाजपनं एकजूट करण्याचा प्रयत्न केला होता.
तरीही मतदारांनी विश्वजित कदम यांच्या विकास कामांना पसंती दिली आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत पलूस कडेगावमधून विश्वजित कदम हेच आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि त्यांनी आपला गड अभेद्य राखला आहे. खानापूर आणि आटपाडी तालुक्यात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं. दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार सुहास बाबर यांनी या भागात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. खानापूर आटपाडीच्या 8 जागांपैकी 6 जागा सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं जिंकल्या आहेत. भाजपनं येथे खानापूरचे राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील यांना पक्षात घेऊन ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. आटपाडीत भाजपला केवळ 1 जागा मिळाली आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत सुहास बाबर यांनी इथून विजय मिळवला होता आणि त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतही आपली पकड मजबूत असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात आर पाटील यांचे पुत्र आमदार रोहित पाटील यांची जादू चालल्याचं पाहायला मिळत आहे. या 2 तालुक्यात एकूण 10 जागा आहेत. त्यापैकी 8 जागांवर रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाने विजय मिळवला आहे. काँग्रेसला इथे 1 जागा मिळाली असून भाजपला 0 जागांवरती समाधान मानावं लागलं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील हे मोठ्या मताधिक्याने इथून आमदार झाले आहेत. आता चर्चा करूया भाजपला तारणाऱ्या जत तालुक्याची. सांगली जिल्ह्यात भाजपची अब्रू जर कोणी वाचवली असेल तर ती जत तालुक्याने. जतमध्ये जिल्हा परिषदेच्या 9 जागा आहेत आणि भाजपने यातील 8 जागा आपल्या खिशात घातल्या आहेत. भाजपचे फायरब्रँड नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी या निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावली होती. 2024च्या विधानसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर हे इथून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी विरोधकांच्या एकीला चितपट करत जतमध्ये भाजपचं वर्चस्व निर्माण केलं आहे. जर जतने भाजपला साथ दिली नसती तर भाजपचा आकडा 10च्या खाली गेला असता. मिरज तालुक्यात संमिश्र निकाल पाहायला मिळाले. मिरज हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, पण इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपला चांगली झुंज दिली आहे. मिरज तालुक्यात 11 जागा आहेत. त्यापैकी भाजपने 6 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसनं 3 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने उर्वरित 2 जागांवरती विजय मिळवला आहे. भाजपने मिरजमध्ये काँग्रेसच्या जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांना पक्षात घेऊन मोठी खेळी खेळली होती, पण ग्रामीण मतदारांनी भाजपला पूर्णपणे साथ दिलेली नाही. मिरज विधानसभा क्षेत्रातून 2024मध्ये भाजपचे सुरेश खाडे आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिराळा तालुक्यातही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वर्चस्व पाहायला मिळालं. येथील 4 जागांपैकी बहुतांश जागांवर जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीने मोठा विजय मिळवला आहे. शिराळा मतदारसंघातून 2024मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मानसिंगराव नाईक हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. या संपूर्ण निकालाचं विश्लेषण केलं तर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की भाजपने जिल्ह्यातील मोठे नेते फोडून आपल्याकडे घेतले, तरीही सर्वसामान्य मतदारांनी मूळ विचारधारेला आणि स्थानिक नेतृत्वाला पसंती दिली आहे. जयंत पाटीलांनी अत्यंत शांतपणे आणि सूक्ष्म नियोजनाने प्रत्येक तालुक्यात आपली फळी सक्रिय ठेवली होती. महायुतीकडे सत्तेची ताकद होती. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने सांगलीच्या संपर्कात होते, तरीही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. विशेषतः वाळवा आणि तासगावमधील हे यश जयंत पाटील आणि रोहित पाटील यांच्या वैयक्तिक प्रभावाचं यश मानलं जात आहे. आता प्रश्न उरतो तो जिल्हा परिषदेच्या सत्तेचा. 61 जागांच्या सभागृहात सत्तेसाठी 31 आकड्यांची गरज आहे. महाविकास आघाडीकडे एकूण 30 जागा आहेत, म्हणजे ते बहुमतापासून केवळ 1 पाऊल दूर आहेत. तर दुसरीकडे महायुतीकडे एकूण 31 जागा होतात. महायुती सत्तेच्या जवळ आहे, पण अडचण अशी आहे की सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. सत्तेसाठी आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे गट भाजपसोबत जाणार की स्थानिक पातळीवर जयंत पाटील यांच्याशी जुळवून घेणार, यावर सत्तेचं समीकरण अवलंबून असणार आहे. सांगलीचा हा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. मागच्या 2017च्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता हिसकावून सांगलीत सत्ता मिळवली होती, पण यावेळेस भाजपला जोरदार धक्का बसला आहे. मिरज आणि जत या 2 तालुक्यांच्या बाहेर भाजपला जिल्ह्यात फारसं स्थान मिळालेलं नाही. उलट जयंत पाटील यांनी दाखवून दिलं की पक्ष फुटला तरी निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जोरावर जिल्ह्याचं राजकारण आताही फिरवता येतं. त्यांनी केवळ आपले मतदारसंघ राखला नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवून भाजपच्या ऑपरेशन लोटसला सांगलीत ब्रेक लावला आहे. येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
पण तुर्तास तरी सांगलीचे किंग म्हणून जयंत पाटील यांनी आपली मोहर उमटवली आहे. पुढील काळात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण नैतिक विजय हा शरद पवार गटाचाच आणि जयंत पाटील यांचाच मानला जात आहे. जयंत पाटील यांनी भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांना एका बाजूला आणि स्वतःची रणनीती एका बाजूला ठेवून हे यश खेचून आणलं आहे. सांगलीतील हा सत्ता संघर्ष आता राज्याच्या राजधानीपर्यंत पोहोचणार असून इथल्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात राहतात याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सांगली जिल्हा परिषदेत सध्याच्या बळानुसार तरी महायुतीचीच सत्ता येण्याचे संकेत आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आगामी काळात जयंत पाटील भाजपला आणखी जर जातील का? सांगली जिल्हा परिषदेत नक्की कोणाची सत्ता येईल? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.